इयत्ता 4मध्ये संख्येचे विस्तारित रूप कसे विश्लेषण करून सांगितले आहे ते तुम्हाला सांगते मी. आता बघा 7456 या संख्येचे विस्तारित रूप कसे लिहायचे तर ह्यांनी सांगितलं आहे. 7 या संख्येचे विस्तारित रूप काय, 7ची किंमत लिहायची, त्यापुढे जितके अंक आहे तेवढे शून्य लिहायचे, म्हणजे 7ची स्थानिक किंमत 7000 येईल. 4ची स्थानिक किंमत 400 येईल. 4च्या पुढे 2च संख्या आहे किंवा ती शतक स्थानी म्हणजे 400 त्याची किंमत असेल. तर 5ची स्थानिक किंमत 50 आणि 6ची 6. त्यांची जर बेरीज केली तर त्याचं उत्तर आपल्याला 7456 इतकं आलं पाहिजे. त्याचप्रमाणे 4089 या संख्येचे विस्तारित रूप हे कशासाठी दिलेलं आहे उदाहरण, तर एखाद्या ठिकाणी 0 असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्याची स्थानिक किंमत काय लिहिता यासाठी हे उदाहरण सांगितले आहे. आता बघा 4ची स्थानिक किंमत येणार आहे 4000, 0ची स्थानिक किंमत येणार आहे 0च आणि 8ची स्थानिक किंमत 80 आणि 9ची स्थानिक किंमत 9. एकक स्थानी जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत आहे तशी लिहिली जाते. त्यावर आधारित एक स्वाध्याय दिलेला आहे बघा. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. 4372. आता ह्याचं विस्तारित रूप कसं येणार, 4000 अधिक 300 अधिक 70 अधिक 2 या प्रकारे या संख्येचं विस्तारित रूप येणार आहे. 8092 या संख्येचं विस्तारित रूप कसं येणार आहे, 8000 अधिक 0 अधिक 90 अधिक 2. त्यानंतर 5005 या संख्येचं विस्तारित रूप कसं येणार आहे, तर 5000 अधिक 0 अधिक 0 अधिक 5. तर 5454 या संख्येचे विस्तारित रूप 5000 अधिक 400 अधिक 50 अधिक 4. तर 6666 या संख्येचं विस्तारित रूप येणार आहे 6000 अधिक 600 अधिक 60 अधिक 6. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा अंक घेऊन त्याच्यापुढे जितक्या संख्या आहे तेवढे आपण 0 ठेवले तर स्थानिक किंमत त्या संख्येची आपल्याला मिळते. एकक स्थानी शेवटचा अंक असल्याने त्या संख्येची स्थानिक किंमत आहे तशी लिहायची. किंवा आपल्याला हजार स्थान, शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान हे जर समजलं तर स्थानिक किंमत काढणं अगदी सोपं जातं. अशाच प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्या पुढचा भाग पाहण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.